महायोगपीठे सति भीमरत्ता परं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठान्तमानन्दकन्दम् प्रब्रह्मलिङ्गं भजे पार्थम्। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरात्तया तुमचा अनुग्रह लाधलो पावनतो चराचरी। कैलासराना शिवचंद्रमौळी इंद्रमाथा मुकुटी झाळी कारुण्य सिंधू भवदुःखारी जवीन शंभो मदकोनकारी। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। श्री गणेशाय नमः। मनोनी काळाची सत्ताहाची बोल निरुतायशी वाद पंडसुता क्षेत्रा लागी। श्रीराम रात्री विषय चालला होता आपला प्रकृती पुरुष विवेक। प्रकृती म्हणजे क्षेत्रज्ञ योग। त्या शरीराला क्षेत्र म्हणलंय। हे शरीर नेमकं कोणाच्या मालकीचं? आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात काळाची सत्ता आहे असे म्हणतात। हीच खरंय। सत्ता सगळ्यांची पण काळाची सत्ता जास्त आहे। काळ वाटण तवा याला उचलितो ना। हे बहु खाविके ऋषी केली नैमिषी पुराणे विषयी मतपत्रिका। याच्याबद्दल भरपूर चर्चा केली भागवतामध्ये ऋषींनी नैमिषारण्यामध्ये। हे क्षेत्र नेमकं कोणाचं आहे? पुराणाचा अभ्यास केला, वेदाचा अभ्यास केला आणि त्याच्यावर मंथन केलं, चर्चा केली। अनुष्टुभवादी छंदे प्रबंधी जे विविधेते पत्रावलंबन मध्ये करीती अजूनी। वेदातील अनुष्टुभ छंदात याबद्दल पुष्कळ चर्चा केली असून क्षेत्राविषयी सर्वांनी अद्याप ग्रंथ तयार करतात। अजूनही लोक या क्षेत्राबद्दल चर्चा करतात, ग्रंथ करतात, चालूच आहे अजूनही। वेदीचे बृहत सामसूत्र हे देखणे पणे पवित्र रीतया एक क्षेत्र नेनवेची। वेदामध्ये बृहत सामसूत्र आहे, ते सगळं ज्ञान आहे त्याच्यामध्ये, पवित्र आहे। त्यात एक क्षेत्र म्हणजे काय हे समजलं नाही। क्षेत्राचा नेमका मालक कोण आहे? आणिक ही बहुते महाकवी हितमंती
या लागी मती विचलिया. आणखी पुष्कळ दूरदर्शी महाकवी क्षेत्राबद्दल वादविवाद करून थकले. या क्षेत्राबद्दल वाद करणारे मेले. तसाच वाद तसाच. काय रात्री आपण दृष्टांत पावले. हे जे तारे याला आधार कोणाचा आहे, त्या आकाशाचं कोणा एवढं केलंय, या गोष्टीला जसं उत्तर नाही तसं हे क्षेत्र अनादी आहे. ते काय आजकालचं थोडंच आहे का. हे पडलं का दुसरं तयार होतंय, दुसरं पडलं का लगेच दुसरं तयार होतंय, चालूच आहे ना सारखं. मग याचा काय अजून अंत लागा ना कोणाला. सांगणारे मेले म्हणले. वाद करून थकले. परंतु पर्यायशे हे केवढे के अमुकया ते पुढे हे कोणाही वर पडे होयची ना. आता यावरी जैसे क्षेत्र असे तुझ सांगो तैसे सत्यंतु का. अजून काय कोणाला नेमकं तपास लागला नाही का. हे नेमकं कोणाचं आहे, ते कोणाच्या स्वाधीन व्हायला तयार नाही. ते आहे तसंच अजून बेवारस. त्याला काय अजून खास असा उतार्यावर जसं एक मालक असतो तसं काय अजून मालक नाही. सरकारी जमिनीसारखं. आता क्षेत्र म्हणजे काय याविषयी साध्यांत विचार मी तुला सांगतो, ऐक. तरी महाभूत पंचको आणि अहंकारो एको बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियाचा. पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, प्रकृती, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय. मन आणि काही एको विषयाचा दशको सुख दुःख देशो सांघात इच्छा. आणि चेतना धृती एव क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रति आगवी. एक मन, ज्ञानेंद्रियाचे 5 कर्मेंद्रियाचे 5 असे 10 विषय. सुख दुःख द्वेष सांघात इच्छा. चेतना. चेतना चेतना म्हणजे काय. आवाज येतो का व्यवस्थित आज. आत्मस्वरूप. चेतना म्हणजे आत्मस्वरूप, चैतन्य, चेतना, आत्मस्वरूप. हे सगळं मिळून आता परत वाचितो. कोणाला मोजता येत असेल तर मोजा. पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, प्रकृती, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय. एक मन, ज्ञानेंद्रियाचे 5, कर्मेंद्रियाचे 5 असे 10 विषय. सुख दुःख द्वेष सांघात इच्छा. चेतना वृत्ती याप्रमाणे क्षेत्राची किती तत्वे झालं. कोणच नाही मोजले.
इथं 27 म्हणलं. 27. या क्षेत्राची 36 सांगितलं. या क्षेत्राची 36 तत्वे आहेत ती सूर्य सर्व तुला सांगितली. हे 36 तत्व आहे असं त्यांनी सांगितलं. आता महाभूती कोणती? आता महाभूती कवने कवन विषय कैसे करणे हे वेगळेपणे एक एक सांगू. श्री पृथ्वी आप तेज वायू वेम तुझं सांगितली बुध महाभूती 5. आणि जागती जसे स्वप्न लपाल्याशे ना तरी अवशे चंद्र गुढू. पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, जल, आकाश, वायू, अग्नी. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूती आहे असे समज. आप म्हणजे पाणी. आणि जागती तसे स्वप्न लपाले असे ना तरी अवश्य चंद्र गुढू. त्याप्रमाणे अहंकाराचं कसं आहे? नाना अप्रौढ फळ की तारुण्य राहितो की कान फुलता कळीची आमोदू जैसा. लहान मुलाच्या ठिकाणी तारुण्य जसं गुप्त असतं ना, त्या फुलाची कळी उमलण्यापूर्वी तिच्या जसा सुगंध असतो. म्हणजे लहान मुलामध्ये तारुण्य असतं पण गुप्त असतं. वय वाढलं का तो तरुण होतोच ना. तस किंबहुना काष्टी वनी देवी किरीटी देवी प्रकृतीची आपोटी गौप्य द्वासे. म्हणून अहंकार मायेच्या पोटात गुप्त असतो. जसं लाकडात अग्नी असतो पण गुप्त असतो ना. आता लाकडाला हात लावले चटका बसतो का? नाही. सरपणाला नाही. चुलीत घातल्यावर बसतो. अग्नी तयार होतो. तो प्रगट झाला ना. तसा सरपणात आहे पण गुप्त आहे, सामान्य स्वरूपात आहे. तसा अहंकार मायेच्या पोटात असतो. ज्याप्रमाणे जैसा जरू धातू गतो त्याचे मिश पाहतो मग झाली आतो बाहेर व्यापी. ज्वर म्हणजे ताप. ज्वर म्हणजे ताप. हडिताप तो शरीरात असतो. तो फक्त वाट पाहतो. ज्यावेळेस थोडं पथ्य चुकलं, अपथ्य झालं, तेलकट झालं, काय झालं का ते बरोबर मग तो लगेच हे होतो ना. तसं आहे अहंकाराचं आहे. त्याप्रमाणे
तैशी पाचाई गाठी पडे ते देहाकार उघडे ते ना सवी चौकडे तो अहंकार उगा. श्रीराम. मग ज्यावेळेस देह निर्माण होतो पंचमहाभूताचा त्यावेळेस अहंकार नाचवतो त्याला. नवलांकाराची गाठी अज्ञानाच्या झुंबे कंठी नाना संकट अहंकार. फारच अवघड आहे अहंकाराचं. नवल अहंकाराची गोठी नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. श्रीराम. अज्ञानाच्या पाठी लागत नाही म्हणले तो. अज्ञानाला एवढा त्रास देत नाही तो अहंकार. ज्याला वाटतं ना आपल्याला ज्ञान झालंय पण महाराज आहे मग त्याला तो अहंकार लय लवकर होतो. अहंकार झाल्यावर तो लगेच नाचितो त्याला. मग सज्ञान म्हणूनच महाराज म्हटले ना अहंकाराचा वारा अंगी नको लागून देऊ. अहंकार मातीत घालतो ना. अहंकार काय चांगला आहे. संकटात घालतो तो. मानगुटीवरच बसतो. कंठी झोंबी म्हणले. आता बुद्धी जे म्हणजे ते ऐशा चिन्ही जाणिजे बोलिले यदुराजे ते ऐक सांगो. श्रीराम. भगवान म्हणतात अर्जुन ऐक. बुद्धी आता बुद्धी जिला म्हणतात ती कुणानी जाणावी. तरी कंदर्पाचे निबळे इंद्रिय वृत्तीचे नेमेळे विभांडुनी ती पाळे विषयाचे. श्रीराम. कामाचा जोर उत्पन्न झाल्यावर इंद्रियाच्या साह्याने विषयाचे समुदाय जिंकून आणते बुद्धी. तो सुखदुःखाचा नागोवा जेथ उगानो लागे जेव्हा तेथ तुईशी परवा पाडू दे धरी. श्रीराम. बुद्धीला कळतं ना सुख काय दुःख काय. ज्ञान बुद्धीलाच होतं ना. सुख दुःखाचा अनुभव कोण घेत. बुद्धी. योग्य काय अयोग्य काय सार काय असार काय त्याला बुद्धी त्याला कळत ना. वाईट खाऊ नये वाईट बोलू नये वाईट वागू नये. ज्याला बुद्धी असून सुद्धा तो त्या रस्त्याला जातो म्हणजे त्याची बुद्धी काय त्याचं ऐकत नाही याचा अर्थ. पण बुद्धीला कळतं. चुकीचं वागणाऱ्याला सुद्धा कळतंय आपण चुकीचं वागतो म्हणून. त्याचा काही चालत नाही. आरी गेलेला असतो संगतीला म्हणा असं काहीतरी. कर्णाला कळत होतं आपण अधर्माच्या बाजूला आहे. बुद्धी सांगते ना स्वतःला. पण दुर्योधनानं उपकार करून ठेवला त्याच्यावर मोकार मोठा. त्याच्यामुळे त्याला सोडता येईना ना. मग नाही ना. अंग देशाचा राजा करून टाकला होता ना. ज्या वेळेस कर्णावर प्रसंग आला होता अडचणीच्या वेळेस त्यावेळेस यानं मदत केली होती ना.
आता याला मदत करायची पाळी आली ना. गंज कळत आहे, अधर्माची बाजू आहे, पापाची बाजू आहे. पण नाईलाज म्हणून उपकार बोजा उपकार जर असला आपल्यावर मग नाईलाज म्हणून काय ना इच्छा नसताना बुद्धीला कळतं हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष काही मैळ हे चोकायशे जे निवडी. श्रीराम. बुद्धी निवड करते चांगलं काय वाईट काय, पुण्य काय पाप काय. जे अधमोत्तमास जे जे साने थोर बुझे जे आदिती पार जे विश्व जीवे. श्रीराम. ते बुद्धीमुळे आपल्याला कळतं उच्च काय नीच काय लहान काय मोठं काय. बुद्धिवादी प्राणी बसल्या बसल्या किती पगार त्यांच्या हाताखाली किती कामं करतात. आणि ज्याला बुद्धी नाही तो हमाली करतो. पोतीची पोते वाचतो काय बुद्धी कमी असते ना. आणि एखादा अगरबत्ती छाप असतो पण त्याच्याकडे बुद्धी असते ना. तो बसल्या बसल्या त्याचा 10 पट पगार घेतो. कशाच्या जीवा बुद्धी. हे काही बुद्धिवादी किती पगार राहते पैसेच मोजता येते नाही झालं. आणि ज्याला बुद्धी नाही त्याचं पोट भरत नाही. असं बुद्धी. हे MPSC UPSCच्या परीक्षेमध्ये बुद्धिवादी पोरं पास होत्या का येडे पोरं पास होते. बुद्धिवादी. जे तेज तत्वाची आधी जे सत्वगुणाची वृद्धी ते आत्मया जीवाची संधी बसविताशे. श्रीराम. बुद्धी काय करते सत्वगुण वाढवते. आत्मा व जीव यांचा संयोग झालेला दाखवते. काला का जीवच शिव आहे. बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे ना आपण ब्रह्मरूप आहो. आपण न मरणारे का मरणारे. न मरणे निर्विवाद. आपण अमर आहोत का मरणारे आहोत अमर असा निश्चय झाला पाहिजे आपला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले ना अमर आहा अमर आहा. आम्ही अमर आहोत. जीवन देखे मरण जीवन देखे मरण. जीव मरत नाही म्हणले फक्त काय होत आहे कपडे बदलीत आहे. जुने झाले का टाकीत पुन्हा नवीन झाला. म्हणणं वेगळं आणि निश्चय होणं वेगळा. आपण शरीर आहोत का शरीराला साक्षी आहोत. आपलं स्वरूप शरीर हे आपलं स्वरूप आपलं शरीरात राहणारं जे चैतन्य आहे चेतना आहे आत्मतत्व ते आपलं स्वरूप आहे. हे बुद्धी एक करता ना मग
ऐक्य करतं ना ते. संयोग म्हणजे एक होणं. आत्मा आणि जीव एक आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम. आणि तीच खरी बुद्धी. परमार्थाला बुद्धी लागते ना. बुद्धी नसली ज्ञानेश्वरी कळते नाही. लोकांना असं वाटतं परमार्थाला कायला बुद्धी लागते बा. येडे लोकांचं काम आहे बा एकदम अडाणी. असं थोडंच. साधा प्रपंच करायला बुद्धी लागती. भगवंताला भगवंताचं ज्ञान होण्याकरता ओळखण्याकरता बुद्धीशिवाय जमन नाही. सूक्ष्म आहे तो भगवंत. किती सूक्ष्म आहे. हे जड आहे. प्रपंच सगळा जड आहे. या जडा करता जर बुद्धी लागती तर भगवंत किती सूक्ष्म आहे. परेहून पलीकडता आहे ना तो. जिथं मनाची नखी न लगे इंद्रिया किरजोगी होईल त्याला बुद्धीना त्याचं ज्ञान होत असतं. बुद्धी तेच पाहिजे ना. अर्जुना तो गा जाण बुद्धी तू संपूर्णता ऐक ओळखन अव्यक्ताची. श्रीराम. ती खरी बुद्धी अर्जुना. तिला सद्बुद्धी म्हणा. म्हणून सद्बुद्धी थोकटी म्हणून असं काहीतरी आहे ना. दीपकलिका झाकुटी. हा तशी सद्बुद्धी किरकोळ समजू नका. दीपकलिका एवढी पण वळायला लावून पहा. सूर्याचं पिल्लू आहे म्हणले पण तुम्ही लावून तर पहा. तीच खरी बुद्धी अशी समज अर्जुना. तीच बुद्धी आहे अशी समज. आता अव्यक्ताची लक्षणं सांगतो ऐक. पै सांख्याची असिद्धांती प्रकृती महामती तेथे प्रस्तुती अव्यक्त गा. श्रीराम. आणि सांख्य योग मध्ये प्रकृती परिसविली तो ते ऐशी तू ही परी जेथे विवंचिली. श्रीराम. तीथ तुझी जे जीवदशा ते ना विरेशा येथे अव्यक्तायसा पर्यावो हा. श्रीराम. अव्यक्त हे बुद्धिमंता अर्जुना. बुद्धिमंता म्हणले. महाबुद्धिवंत म्हणले. सामान्य बुद्धिवंत नाही. हे महाबुद्धिमंता. सांख्याच्या मताने जिला प्रकृती हे नाव आहे तो तेथील अव्यक्त असे समज. अव्यक्त असे समज. आणि सांख्य म्हणजे दुसराच. आणि सांख्य योग मते प्रकृती परिसविली तू त्याशी तू ही परी जेथे विवंचिते. श्रीराम. मग 7व्या अध्यायामध्ये सांख्य व योग या मतातील प्रकृतीचे 2 प्रकार पुष्कळ विस्तार करून सांगितले आहे. त्यातील दुसरी जी जीवदशा तिला हे वीरश्रेष्ठ अर्जुना अव्यक्त असे म्हणत असो. जीवदशा. जीवाची दशा. दशा फजिती. फजिती माहिती फजिती.
त्या बाईची पोरगी हरवली आषाढी मध्ये. बाबा बाई फजिती पाहिली का? पोरीचं नाव फजिती होती. याला काय माहिती आता यानं तिच्याकडे पाहिलं तू फजिती, त्याला वाटलं आता हिचीच फजिती झाली. बाई फजिती पाहिली का? ते यांना काय माहिती त्या पोरीचं नाव फजिती म्हणून. नुसती ज्ञानेश्वरी ऐकून कटाळा येतो. जीवदशा, जीवदशा असं म्हणतात त्याला. तरी पहा रजनी तारा लोपती गगनी का हरप्यास्तमानी भूतक्रिया. श्रीराम. पहाट झाल्यावर ज्याप्रमाणे आकाशातील नक्षत्रे नाहीशी होतात, अथवा अस्तमान झाल्यावर प्राणी मात्राचे व्यापार बंद होतात, ना तरी देह गेल्या पाठी देहाधिक किरीटी उपाडील के पोटी कृत कर्माचा. श्रीराम. 2-3 दृष्टांत दिले माऊली ना. किंवा मग देह नाहीसा झाल्यावर देहापासून वासनेपर्यंत सर्व विकार केलेल्या कर्मात गुप्त असतात. किंवा बीजमुद्र्यातो केतरू समजतो का वस्त्रपणे संतो जसे राहे. श्रीराम. किंवा बीजाच्या आकारा जसा वृक्ष असतो ना गुप्त, त्याप्रमाणे तैसे सांडोनिया स्थूळ धर्म महाभूती भूतग्राम लया जाती सूक्ष्म होनी तेथे. श्रीराम. त्याप्रमाणे महाभूतांचा समुदाय आपला स्वधर्म टाकून त्या ठिकाणी सूक्ष्म अंतर्धन पावतात. देवरांच्या गाठ्यामध्ये हा विषय आला बर का. आपल्याला असं वाटतं हे पंचमहाभूताचं शरीर नष्ट होतं, तसं सूक्ष्म अभ्यास केला तर नष्ट नाही होत. ज्याचं त्याच्यामध्ये मिळून जातं ना, काय तर नष्ट होतं. आता याच्यामध्ये पृथ्वी तत्व जास्त आहे ना आपल्या याच्यात, म्हणजे बनलं कशापासून? मातीपासून. पंचमहाभूत आहे आपल्या शरीरात, पण जड आहे ना आपलं. 2 पोती कोण्या ते आपण पाण्यात सोडून देतो, म्हणजे कुठं जाते शेवटी? ते मातीतच जातं ना. म्हणजे नाश झाला का त्याचा? नाश नाही झाला. मातीला गेली, नाश कुठं झाला? नष्ट होणं म्हणजे काहीच न राहणं असं नसतं शब्दाचा अर्थ आहे ना. याचं फक्त काय होतंय, परिवर्तन होतंय थोडं बा. राखी जी मातीच होती ना, पाणी टाकल्यावर तळाला गेल्यावर पृथ्वी, आप, पाणी, याच्यामध्ये जे पाणी आपल्या शरीरात ते पाण्यामध्ये गळून जातं म्हणा, बाष्पीभवन होतं म्हणा, काय होतं ते होतं. पृथ्वी, आप, तेज याच्यावरती जातं. पृथ्वी, आप, तेज, वायू तत्व आहे आपल्यामध्ये, ते वायूमध्ये मिक्स होऊन जातं. आकाश मध्ये होऊन जात. आणि काय नष्ट होतंय? कसं पाहिलं तर हे 5 तत्व 5 मध्ये मिक्स होऊन जाते नाही का, पंचतत्व म्हणलंय ना. महाभूत, त्याप्रमाणे महाभूते व महाभूतांचा समुदाय आपल्या स्थूल धर्म टाकून
ज्या ठिकाणी सूक्ष्म होऊन अंतर्धान पावतात यालाच अर्जुन अव्यक्त असं समज. मग आता हे ज्याच्या त्याच्यात गेल्यावर पुढे दिसतंय का शरीर? नाही. म्हणजेच अव्यक्त. अर्जुना तया नावा व्यक्त हे जाणावे आता ऐक आघवे इंद्रिय भेद. श्रीराम. आता इंद्रियाचे भेद सांगतो ऐक. तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन ये जाणे ध्यान करणे पाचे. श्रीराम. कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा, पाच ज्ञानेंद्रिय. सांग बरं आता कोणती कोणती परत? कान, डोळे, जिव्हा, नाक, त्वचा. अरे चांगलं लक्ष देऊन ऐकायची. कान. बरोबर आहे. कान, डोळे, जिव्हा, त्वचा, नाक. ये तत्व मेळा पंके सुख दुःखाची मुखा विखी बुद्धी करीत मुक्ती पाची. श्रीराम. हे एकत्र आले म्हणजे बुद्धी काम करती. मग वाचा आणि कर चरण आणि अधद्वार वायू हे प्रकार पाच आणि श्रीराम. वाचा हात पाय गुद्द कृष्ण इंद्रियाचे आणखी 5 प्रकार आहेत. कर्मेंद्रिय मनती ती जाणी जाती ऐके कैवल्यपती सांगत से. श्रीराम. हे कर्मेंद्रिय. हे कर्मेंद्रिय आणि पहिले ज्ञानेंद्रिय. पहिले 5 ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. काही प्राणाची अंतोरी क्रियाशक्ती जे शरीरी ये चिरगी निगीद्वारे पाची. श्रीराम. प्राणाची क्रियाशक्ती शरीरात वास करते. 5 कर्मेंद्रियाच्या द्वाराने आत बाहेर जाणे येण्याचा व्यापार करते. एवं ही कर्मे सांगितली तेव्हा म्हणे परिसाता पुढेपणे मनते ऐसे. श्रीराम. अशी 6 इंद्रिय. आता मन म्हणजे काय ते तुला सांगतो ऐक. 11वर राहिलं ना मन. जे इंद्रिया आणि बुद्धी 5 झालेली संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे. श्रीराम. हे मन रजोगुणापासून बनलेलं आहे. इंद्रिय आणि बुद्धी दोन्हीच्या सांध्यामध्ये रजोगुणाच्या फांदीवर चमकत असते. निळीमा अंबरिका मृग कृष्णा लहरी तैसे वायाची फरारी वावो झाले. श्रीराम. ज्याप्रमाणे आकाशाचा नीलवर्ण अथवा मृग जळाच्या लाटा व्यर्थ भासतात त्याप्रमाणे वायूचे जे व्यर्थ चमकणे हेच मन आहे. आता मृग जळाच्या लाटा मृगजळाच्या लाटा खऱ्या असतात का? नाही.
आकाशाचा नीलवर्ण. आता आकाश थोडं दिसतंय पण किती लांब गेला तसं दिसतंय. निळ आहे का ते? नाही. दिसतंय कसं? निळं. हे मनाचं तसं काम आहे. जसं मृगजळासारखं कार्य तर करतं दिसत नाही असंही वाटतंय. मृगजळ तर दिसतंय पण पाणी तर नाही. पण धडधडीत दिसतंय ना. चमकत रोड पाणी. लाईट आहे पण दिसत नाही ना. कसं हे मन तसं आहे. आणि शुक्र शनीचा सांधा मिळता पाचाचा बांधा वाई तत्व दशदा एकची झाले. श्रीराम. शुक्र व शनी यांचे ऐक्य होऊन जेव्हा पंचतत्वाचा आकार बनतो तेव्हा एक वायू तत्वाने स्थानभेदाने पंचप्राण व पंच उपप्राण असे 10 प्रकार होतात. मग ही दाही भागी देह धर्माच्या खवंगी अधिष्ठिल्या अंगी आपुलाल्या. श्रीराम. तीर्थ चांचल्य निखळ एकले ठेले निराळ म्हणून रजाचे फळ धरले तेने. श्रीराम. आणि मग ज्या वेळेस हे पंचतत्वाचा आकार धरतं त्यावेळेस 10 भाग आपल्या धर्माच्या बळाने देहातील त्यामध्ये चंचलपणा राहतो. मन हे चंचल आहे ना. ते बुद्धीशी बाहेर अहंकाराच्या उरावरी ऐसा ही माझारी बळीयावले. श्रीराम. हे मन फार बलाटे. फार बलाटे. ये वाया मन हे नाव वाया मन हे नाव ये रवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीवदशा वस्तू. श्रीराम. मग मन हे व्यर्थ नाव आहे त्याला. येरवी मूर्तिमंत कल्पना रूपच होय. ज्याच्या योगाने ब्रह्माला जीवदशा घ्यावी लागते. आपण तर ब्रह्मस्वरूपी. पण या मनानं असा खेळ केला का आपण मरतोय, आपण जन्मतोय. नाथ महाराजांनी हरिपाठात धडधडीत सांगितलं ना. कल्पना अविद्यतेने झाला जीव. तसं ते ब्रह्म आहे. जीवदशा कशामुळे आली? कल्पना आणि अविद्या. अविद्या म्हणजे अज्ञान. कल्पना केली मी देह, मग मी देह म्हणलं का मर. मी देह म्हणलं का पुन्हा जन्म पुन्हा मर. हे कशामुळे खेळ झाला सगळा हा? मनामुळं. कल्पना सगळ्याला कारण, बंद मोक्षाला कारण आहे मन. मोक्ष मिळवायचा तरी कोणला? मन राम झालं का मुक्त होतोय ना तो. बुद्धीचा निश्चय झाला चला ब्रह्मरूप. हे मन आहे ना कसं आहे म्हणले फार बेकार आहे. याच्यामुळे तर जीवदशा प्राप्त झाली म्हणली. आता पुन्हा याला शिव करायचं ना. जीवाची परिस्थिती महेशाची म्हणले ना. मग
मनानं जर ठरवलं, चिंतन केलं तर त्याला मन हे व्यर्थ नावे. एरवी ते मूर्तिमंत कल्पना रूपच होय. काय कल्पना करीन मन, त्याच्या पुढे हात टेकले. हा ना. सगळ्यांचे हात टेकले, सगळ्यांचे हात टेकले. ज्याच्या योगाने ब्रह्माला जीवदशा घ्यावी लागली. आपलं स्वरूप हे शुद्ध ब्रह्म आहे. सगळं शास्त्र खोटं सांगन का? जीव ब्रह्मैव नापरा. हे ब्रह्म आहे. जीव म्हणजे शिव आहे, तो ब्रह्म आहे, ते शुद्ध. ज्ञान देव म्हणे आत्मा हा निधान. आपण आत्मस्वरूप आहे, पण ह्या मनानं फसवलं आपल्याला. त्या मनानं पार आपल्याला मातीत घातलं ना. जीवदशा प्राप्त झाली म्हणजे सगळंच खेळ झाला ना. जे प्रवृत्तीशी मूळ कामा दया. पर त्याला आता साधूला सांगितलं तरी पटत कुठे काही काही. महात्म्यानं सांगितलं नाही एकदा बा तू शिवस्वरूप आहे, तर ते म्हणतं खरंच असन का बा? खरंच असन का? खरंच असन काय बाबानं खरंच सांगितलं असन का बा? तो आमका तर तसं म्हणतोय, तमका तर तसं म्हणतोय. ही कोणाची खेळ आहे? सगळी मनाचीच खेळ आहे. रजोगुणी मन हलत राहतं सारखं. हे खरं का ते खरं, ते खरं का हे खरं. तमोगुणी तर ठिकाणावरच राहत नाही, त्याचा तर विषयच नाही. तू का म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य. मग त्याला सत्वगुण काय करता लागतो? ते जरा शांत तर राहत आहे ना सत्वगुणात. ऐकत आहे ते, निदान चिंतन करतय. रजोगुणात अजिबात फारच येत नाही ते. तुला ऐकायचं तर ऐकत बस म्हणतं शरीराला, ते जातं निघून. तू बस कीर्तन बस म्हणतो, कवर आहे बस, मी येतो जरा फिरून. आता हे डबड बसतं तिथं, ते येतं फिरून. त्याला अभंग कोणता घेतला होता? आम्ही उशीर गेलो तुम्ही कीर्तनाचा अभंग कोणता घेतला होता म्हणलं. आम्ही जरा टायमाने गेलो होतो. जे कोणतीही गोष्ट करण्यास मूळ कारण आहे, ज्याच्या योगाने वासना उत्पन्न होते, जे नेहमी अहंकाराशी स्पर्धा करते. जे प्रवृत्तीशी मूळ कामा जयाचे फळ, जे अखंड स्वेच्छळ अहंकाराशी. श्रीराम. मनाचा विषय चाललाय, मनाचा. जे इच्छे ते वाढवी. काय करतं मन? इच्छा वाढवी. बरं किती मिळाल्यावर म्हणून का ते आता आता बाद झालं बा? नाही ना. त्याला काही देऊन पा, किती पैसे देऊन पा, तरी त्याला असं अजून पाहिजे, अजून पाहिजे. अरे अजून पण किती नेमकं? बदलून बदलून कटोराभर केला बोले, कटोराभर केला. आता कटोरा भरानाच ना. फकीर म्हणायचा कटोरा भर केला, टाकलं त्याच्यात, भरत कुठे? अजून टाका. राजाला म्हणले अजून टाका. सगळं टाकलं तरी बरं, म्हणजे तो कटोरा आहे तरी कसा म्हणे. त्यांना दाखवला तर ती खोपडी होती आपली.
उलटी करून दाखवली ना त्यानं. भरती कुठे खोपडी आपली. ज्याच्या योगाने इच्छा वाढते, आशा प्रबळ होती. आशा काय, आशाला काही माप आहे का त्या? आणि ज्याच्या योगाने भयाला मदत होते. भय, भीती वाटते ना. कशाची का होईना, वाघाची म्हणा, मृत्यूची म्हणा, भीती. अरे भीती वाटायला कारण मनच. ब्रह्माला कुठे भीती वाटत असते का? मन म्हणतं ना, वाघानं खाल्लं मग सगळं जाऊन राहीन जागेवर. ते मन त्याला सांगत. असं काम आहे मनाचं. आणि काय काय नाही, मनाला एकच आहे. जर लागलं नामस्मरणाला तर कल्याण करून टाकीचं, एवढंच फक्त त्या मनाचा एक निकळ आहे. मनाचा एक गुण चांगला आहे महाराज, जिथं रमलं तिथं रमत ती. एखाद्या ठिकाणी सोकला ना, नाम खरं रंगलं पाहिजे. मग हरीच्या रंगात रंगलं पाहिजे. आपण आलोय आता 11व्या ओळीपर्यंत. 111 श्लोक नंबर 6. 6 नंबरचा श्लोक आहे. 111 नंबरची ओळी आहे. 11 वाजले म्हणजे लई मोठा अध्याय. 10-12 दिवस तर काय, 15 दिवस तर काय हातूच शकत नाही. 15-20 दिवस दमदम श्री दमदम श्री. भारी नाव. 13वा 11वा 13वा अध्याय लई मोठा अध्याय. कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय. गोपाल कृष्ण भगवान जय. जय हरी. जय हरी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनुवेधला माझा, वेधला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी, तने नाती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले, मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनुवेधला माझा, वेधला माझा. आरती ज्ञान राजा. जय हरी. जय सद्गुरु. जय श्रीराम. जय श्रीराम.